मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी ना हे भाजी मंडीमधून मस्त असा खूप सारा भाजीपाला घेऊन आले होते. त्यालाच मी छान असं वॉश करून सुकायला ठेवून दिलं. त्यानंतर तन्वी स्कूलमधून आली आणि तिच्या हाती ना हे वॉटर कलर लागले. त्यामुळे तिचं ना सारखी हिच्यावर ड्रॉइंग करणं चालू होती. आणि काय काढलं ना हे बघा, तिचं सांगणं चालू होतं का मम्मा मी ॲनाकोंडाचं चित्र काढलं. त्यानंतर संध्याकाळी ना फ्रीज क्लीन करायला घेतलं, कारण खूप दिवस झाले काही केलंच नव्हतं. म्हटलं चला चांगली डीप क्लिनिंग करून घेऊया. तसा भाजीपाला मी त्यामध्ये सकाळी तात्पुरता ठेवला होता. त्यानंतर सगळा भाजीपाला काढून घेतला आणि छान फ्रीज क्लीन करून घेतलं. त्यानंतर फ्रीजवरती लावलेला म्हटलं चला हा काचसुद्धा क्लीन करून घ्या. फ्रीजसुद्धा आतून बाहेर छान क्लीन करून घेतले. त्यानंतर थोड्या वेळानं मस्त फॅन चालू करून दिला, जेणेकरून फ्रीजमधला जो गॅस किंवा वास असेल ना तो बाहेर जाईल आणि फ्रीज छान कोरडं होऊन जाईल. त्यानंतर ना किचनमध्ये खूप सारा पसारा झाला होता. आता हे पसारा बघून ना खूप टेन्शन आलं होतं का केव्हा हे आवरते, कारण हे काम ना मी रात्रीच्या 10 वाजता करत होते. दिवसभर तन्वीचं काही ना काही सारखं चालू असते, त्यामुळे एक्स्ट्राची कामं काही होतच नाही. आज ती थोडीशी लवकर झोपली होती. म्हटलं चला त्यासोबतच ना सोफा वगैरे सुद्धा क्लीन करून घेऊया म्हटलं, कारण सारखे काही ना काही हात लागतात आणि सोफ्याचा कलर व्हाईट असल्यामुळे ना तो लगेच खराब होऊन जातो. आणि आज ना सकाळपासूनच थोडीशी तब्येत डाऊन होती. पण कसं असतं ना, बरेच वेळा असं होतं माझ्याकडून की ज्या दिवशी तब्येत खराब असते ना नेमकं त्याच दिवशी खूप सारी एक्स्ट्राची कामं होऊन जातात. त्यानंतर छान असं किचन ओटा क्लीन करून घेतला आणि फ्रीजमध्ये सगळ्या वस्तू छान ऑर्गनाईज करून ठेवला. चला तर मग असं होतं आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.